नमस्कार, मी प्रवीण अरे तुम्हा सर्व तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचा देखील निर्णय घेण्यात आला आहे। त्या निर्णयाविषयी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। प्लसमध्ये आजचा हा सर्वात मोठा देखील बदल आहे, सर्वात मोठी ही अपडेट आहे, आजची सर्वात मोठी बातमी आहे। ती बातमी तुम्हाला मी देखील समजून सांगणार आहे, फक्त व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा। महिलांसाठी सर्वात महत्त्वाची ही बातमी आहे, लाडकी बहीण योजनेबाबत ही महत्त्वाची अपडेट आहे, म्हणून ही अपडेट सर्व महिलांना जाणून घेणं खूप गरजेचं आहे। फक्त आवर्जून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। जास्त तुमचा व्हिडिओ मी घेणार नाही, डायरेक्ट तुम्हाला मेन टॉपिकवरती घेऊन जाणार आहे। त्यापूर्वी सर्व महिलांनी ताबडतोब व्हिडिओ लाईक करा, कारण तुम्हाला ह्या चॅनलवर सर्व ऑथेंटिक माहिती मी प्रोव्हाइड करत असतो, ही पुराव्यास आहेत, म्हणून एकही महिलांनी सुद्धा कामाने सर्वांनी लाईक करायचे। ज्या महिलांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या महिलांनी ताबडतोब खाली लाल बटनावर क्लिक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेबाबत कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे। जोपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला मी सर्व ए टू झेड अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे। फक्त त्यासाठी तुम्हाला चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करायचं आहे। फ्रीमध्ये तुमच्या अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळणार आहे, म्हणून सर्वांनी फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण डायरेक्ट मेन टॉपिकवर जाऊया। जी बातमी आली ती बातमी तुम्हाला मी सांगणार आहे, व्यवस्थित तुम्हाला बघायची आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, आपण या ठिकाणी आले प्रूफवरती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी। बघा, लाडकी बहीण योजना ही कशासाठी सुरू केली आहे, तर आर्थिक पाठबळासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, अशा ठिकाणी बातमी दिलेली आहे। बातमी कधीची तर तुम्ही या ठिकाणी डेट बघू शकता, आजच आलेली मित्रांनो ही महत्त्वाची बातमी। जास्तीत जास्त महिलांना लाभ घेण्याची या ठिकाणी आवाहन करण्यात आले आहे। सकाळमध्ये आलेली महत्त्वाची बातमी, तुम्ही या ठिकाणी डेट बघू शकता, आज आलेली महत्त्वाची अपडेट आहे, कारण मी तुम्हाला सर्व लेटेस्ट अपडेट पुराव्यासहित प्रोव्हाइड करत असतो। तुम्ही प्रूफ बघितलं असेल, डेट आजची आहे, ठीक आहे। तर बघा, महिलांना आर्थिक पाठबळ मिळावे या उद्देशाने शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। याचा महिलांनी लाभ घेऊन आपापल्या क्षेत्रामध्ये प्रगती साधावी व भविष्यामध्ये योजनांवर अवलंबून न राहता स्वकर्तृत्वावर उभे राहावे, असे आवाहन येथील प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी केले आहे। येथील तहसील कार्यालयात महसूल पंधरवडा कार्यक्रमाचे प्रारंभ प्रांताधिकारी काळुशे यांच्या हस्ते झाले। यावेळी नायब तहसीलदार संजय गवस, सहाय्यक गटविकास अधिकारी चव्हाण, प्रदीप पवार, गीता चिंदवनकर, अरविंद नातू, रुपाली प्रभू असे बरेचशा ठिकाणी मंडळी उपस्थित होते। यावेळी प्रांताधिकारी श्रीमती काळुशे म्हणाल्या, प्रत्येकांचा महसूल विभागाशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असतो। तुमची सर्वांची साथ असेल तर निश्चितच आमचा महसूल विभाग अप्रतिम या ठिकाणी काम करेल। आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची तपासणी सुरू होणार आहे। तुम्ही बघू शकता, अर्जाच्या ठिकाणी तपासणी सुरू झाली आहे। अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आमच्या ठिकाणी प्रयत्न आहेत। म्हणजेच काय, तर भरपूर महिलांच्या ठिकाणी जे फॉर्म आहे त्या ठिकाणी तपासणी सुरू झाली, काहींची इंटरव्ह्यू दाखवत आहे, काहींची डिसअप्रूव्ह झाले, काहींचे अप्रूव्ह होत आहेत, म्हणजेच तपासणी ठिकाणी सुरू आहे, ठीक आहे। आता जास्तीत जास्त महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळावा ह्यासाठी या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत। 31 ऑगस्टपर्यंत लक्षात घ्या, 31 ऑगस्टपर्यंत अधिक महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी आमची सर्व यंत्रणा काम करत राहणार आहे। स्वतःच्या प्रगतीसाठी आपण काय करतो, दिवस रात्र आपण काम करतो, तरीसुद्धा आपल्याला प्रत्येक वेळी आई वडील किंवा शासनाची मदत घ्यावी लागते। आपण स्वतःला कमकुवत समजतो का? ज्या महिला चांगल्या प्रकारे शिकतात, काम करतात, त्यांचे निश्चितच कौतुक आहे, पण ज्या काहीच करत नाही त्यांनी आतापासूनच स्वतःच्या प्रगतीसाठी काम करा, स्वतः सक्षम व्हा। प्रत्येक महिलेने आत्मनिर्भर होण्याची गरज आहे। प्रशासन आणि आमचे निश्चितच तुम्हाला कायम सहकार्य राहील। तहसीलदार गवस म्हणाले, शासनाच्या लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करत आहे। या योजनेतून एकही महिला वंचित राहू नये यासाठी आमचे काम सुरू आहे। आजच्या महसूल दिनाच्या निमित्ताने या योजनेत प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी या ठिकाणी सुरू आहे। म्हणजेच काय, तर तुमची जी काही लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरले आहे त्या योजनेच्या ठिकाणी मित्रांनो, जे तुम्ही फॉर्म भरले आहे तर त्या फॉर्मच्या ठिकाणी अर्जांची छाननी सुरू झाली, म्हणजेच तपासणी सुरू झाली आहे। महिलांनी ह्या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा असं सुद्धा ठिकाणी आदेश देण्यात आले आहेत। सहाय्यक गटविकास अधिकारी चव्हाण यांनी या योजनेबाबत पंचायत समिती प्रशासन कार्यरत असल्याचं सांगून अधिकाधिक महिलांना लाभ मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलेलं आहे। म्हणून ज्या महिलांनी अजूनही फॉर्म भरला नसेल त्या महिलांनी तात्काळ लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या, कारण की तुमच्या अकाउंटवर तुम्हाला थेट याचा लाभ मिळणार आहे, तुम्हाला डायरेक्ट पैसे तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहेत। सखी वन स्टॉपच्या रुपाली प्रभू यांनी महिलांना कुटुंबातून कुणी असहकार्याची भूमिका घेत असेल तर त्या महिलांनी आपल्या विभागाशी किंवा वन स्टॉपच्या 181 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहनसुद्धा केलेले आहे। एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाच्या अक्षय कानवेंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत माहिती दिली। येत्या पंधरवड्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, कृषी मार्गदर्शन कार्यक्रम, शेती पाऊस आणि दाखले, युवा संवाद, महसूल ई प्रणाली आदी विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचं जाहीर केले। यावेळी स्वप्नाली सावंत, रसिका तुम्ही जर बघितलं बांबोडकर या दोन युवतींना प्रतिनिधिक स्वरूपात दाखल्यांचे वाटप प्रांताधिकारी काळुशे यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे। म्हणजे सांगायचे दिवस आहे,
तुम्ही जर बघितलं, अंगणवाडी का सेविकांनी वाचला समस्यांचा पाढा. महसूल पंधरवडा कार्यक्रमाच्या दरम्यान प्रांताधिकारी काळुशे यांनी उपस्थित अंगणवाडी सेविकांना लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरताना काही अडचणी उद्भवतात का, याबाबत विचारणा केली. यावेळी उपस्थित अंगणवाडी सेविकांनी अर्ज भरताना काही महिलांचा जन्मतारखा वेगवेगळ्या आहेत, काही घटस्फोटित महिला आहेत, काही महिलांना पती कागदपत्र देत नाही आहेत, एक महिला तर नेपाळची आहे, बऱ्याच महिलांच्या बँक पासबुकची प्रिंट अस्पष्ट दिसत आहे. अशा एक ना एक अनेक समस्या आणखीन उद्भवत असल्याचं त्यांनी सांगितलं. या सर्व समस्यांचे प्रशासन आपल्या स्तरावर कारवाई करून अधिकाधिक महिलांना लाभ कसा मिळेल यासाठी प्रयत्न करेल, असा आणखीन विश्वास काळुशे यांनी व्यक्त केला. म्हणजेच काय तर महिला आणखीन जे काही अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे जाता फॉर्म भरत आहे, तर फॉर्म भरताना भरपूर महिलांच्या आणखीन जन्मतारखा वेगवेगळ्या आहेत, घटस्फोटित महिला आहेत, काही महिलांच्या आणखीन पती कागदपत्र देत नाही आहे, काहींचे कागदपत्र कमी आहेत, काही महिला आणखीन नेपाळची सुद्धा, तुम्ही बघू शकता एक महिला तर नेपाळची सुद्धा आहे. बऱ्याच महिलांची बँक पासबुकची प्रिंट अस्पष्ट दिसत आहे, काहींचे पासबुक नाही आहे, काहींचे अकाउंट नाही आहे. अशा भरपूर अडचणी प्रॉब्लेम येत आहे. जर तुमच्याशी प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही व्यवस्थितपणे अडचणी ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे. अतिशय महत्त्वाची अपडेट होती. अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.